नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा कंसाळी आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीचं इंग्रजी माध्यमाचं जे काही मराठी पुस्तक आहे त्याचं नाव आहे सुलभ भारती. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी यातला पहिला भाग जो आहे तो बघूया, त्याचं स्पष्टीकरण बघूया. हे मराठीचं सुलभ भारतीचं पुस्तक आहे. या पुस्तकातल्या दुसरा जो धडा आहे, पहिली कविता आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा, आणि दुसरा जो धडा आहे मी चित्रकार कसा झालो. या पाठाबद्दल आज आपण बोलणार आहे. या पाठाचे लेखक आहेत ल म कडू. मी चित्रकार कसा झालो. चित्रकार होणं ही जी कला आहे या कलेबद्दल या पाठामध्ये सांगितलेलं आहे. चित्रकारच नाही, कुठलीही कला जर आपण घेतली, त्या कलेसंदर्भात जर आपण बोलत असो तर त्या कलेबद्दल तुम्हाला प्रेम असले पाहिजे, आवड असली पाहिजे, आणि तो छंद जोपासताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतात. त्या अडचणींवर मात करून आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो हे या पाठाच्या द्वारे आपण आज शिकणार आहोत. की यामध्ये दोन मित्र असतात आणि त्यांना चित्रकार व्हायचं असतं किंवा चित्र काढायची आवड असते. खूप साऱ्या अडचणी येतात त्यांना चित्रकार होण्यासाठी, चित्र काढण्यासाठी, पण ते हार मानत नाहीत. प्रत्येक गोष्टीमधून पर्याय शोधतात आणि कशा पद्धतीने ते चित्र काढतात आणि पुढे जातात, आपला छंद जो आहे तो जोपासतात. हे या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्यालाही कधी कधी वेगवेगळे छंद असतील, आवडी असतील. कधी कामाच्या निमित्ताने, कधी कुठल्या अजून वेगळ्या कारणाने आपण आपला छंद जोपासू शकत नसेल, तर त्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे की तुम्ही आपला छंद जोपासला पाहिजे, आलेल्या अडचणींवर मात केली पाहिजे. कशा पद्धतीनं या पाठामध्ये या लेखकांनी त्यांच्या अडचणींवर मात केली आणि ते चित्रकार झाले हे आपण बघूया. त्या अगोदर लेखकाचा थोडासा परिचय. ल म कडू प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेलं द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कार्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारही मिळवला. 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपल्यातील ज्या काही उपजत कला असतात, गुण असतात, त्या शोधण्याचे अनेक मार्ग आपल्याला सापडतात. हेच लेखकाने स्वतःच्या अनुभवातून म्हणजे स्वानुभवातून या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण धडा बघूया. मी तुमच्या एवढं असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. आता लेखक हे स्वतःबद्दल अनुभव सांगतायत, त्यामुळे ते असं म्हणतात की जे मी अनुभवलं ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. आता बघा ना, बऱ्याचदा आपण कधी निसर्गाच्या विरोधात जातो, खूप वृक्षतोड करतो, सगळ्या नद्यांचं पावित्र्य नष्ट करतो, पण त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आपण निसर्गाच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतं. फळं, फुलं सगळे आपल्याला निसर्गातून मिळतात आणि त्यातूनच आपण आपलं जीवन जे आहे ते जगत असतो. व्यवसाय सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात. त्यामुळे आपण निसर्गाच्या सोबत हातात हात घालून जर राहिलं तर आपले कला, गुण सगळे आपोआप त्यासोबत जोपासले जातात. निसर्ग धुंडाळत राहा. बघा लेखकाने काय सांगितलंय, निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळत राहा म्हणजे काय काय करायचं? धुंडाळायचं म्हणजे शोधत राहायचं निसर्गामध्ये काहीतरी. तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल. तुम्हाला सर्जनाच्या वाटा, सर्जनाच्या वाटा, सर्जन म्हणजे नवीन काहीतरी शोध, त्याला म्हणायचं सर्जन. त्या सर्जनाच्या वाटा ज्या आहेत,
तुम्हाला त्या निसर्गामध्ये आपसूक सापडतील, म्हणजे आपोआप सापडतील. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. आता इथून पुढे लेखकाने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली आहे की कशा पद्धतीनं त्यांना चित्र काढायची आवड होती आणि कसे ते चित्रकार झाले. आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. आता खेडेगावामध्ये शिक्षण झालेलं आहे यांचं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. या धड्यामध्ये जे काही त्यांच्या खेडेगावाचं वर्णन आलेलं आहे, निसर्गाचं खूप सुंदर असं हे वर्णन आलेलं आहे. ते सांगताय, घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवा. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, काय आहे हे सगळं त्यांच्या खेडेगावाचं वर्णन आहे. काय काय आहे? घनदाट जंगल आहे, दुथडी भरून वाहणारी नदी, म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त ज्यावेळेस नदी आपलं पाणी घेऊन वाहत असते, पावसाचं पाणी, त्यावेळेस दुथडी भरून वाहणारी नदी असं म्हटलं जातं. निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. म्हणजे निसर्गामध्ये जेव्हा आपण राहतो किंवा थोडा काळ का होईना आपण त्या निसर्गाच्या सोबत जर राहिलं तर आपल्याला खूप आनंद मिळत असतो. आणि ह्यांच्या गावामध्ये तर जंगलं आहेत, नदी आहे, सगळा आनंदी आनंदच आहे. अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. सर्जनशीलता म्हणजे नवीन काहीतरी करण्याची जी कला असते, अंगामध्ये दडून राहिलेली कुठेतरी ती कला असते, ती कला आपली निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यावर आपोआप बाहेर येते. उफाळून येणे म्हणजे काय? बाहेर येणे, उफाळून येणे. तर नवलच. नवल म्हणजे आश्चर्य. तर आश्चर्य करायला काही हरकत नाहीये. माझा एक मित्र होता, लेखक आणि त्याचे मित्र, अशा दोघांना चित्र काढायची आवड होती. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावी, पण काय करणार? आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. आता तुम्ही आता बघितलं असेल, तुमच्याकडे चित्रकला काढायचं म्हटलं तर खूप सारे वेगवेगळ्या 4 साईज मधले, A4 साईज मधले वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं असतात, वह्या असतात, कलर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स असतात. बॉटलचे कलर म्हणा, ट्यूबचे कलर म्हणा, कोरडे रंग, स्केच पेन, खडू, खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध असतात. पण ज्यावेळेस लेखक शाळेमध्ये जात होते, ते ग्रामीण भागात एका खेड्यात राहत होते, त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी त्यांना अजिबातही उपलब्ध होत नव्हत्या. फक्त उपलब्धच होत नव्हत्या, तर इव्हन चित्र काढणं ही गोष्ट सुद्धा चुकीची आहे, किंवा चित्र काढणं म्हणजे वेळ वाया घालणं, असं पालकांना आणि शिक्षकांनाही वाटायचं. आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. म्हणजे ज्याच्यावर चित्र काढायची तो कागदच नव्हता. मग पेन्सिल, ब्रश, रंग या गोष्टी तर खूप लांबच्या. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरच्यांना. वात्रटपणा वाटायचा. म्हणजे चित्र काढणं हा वात्रटपणा आहे असं घरच्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही वाटायचं की चित्र काढण्यामध्ये काय हा वेळ वाया घालतोय, किंवा अभ्यास करायचा नाहीये म्हणून तो चित्र करतोय, म्हणून तो टाइमपास करतोय, असंही त्या काळामध्ये मतप्रवाह होता. ग्रामीण भागातली शाळा होती आणि खूप त्यांच्या लेखक आता खूप मोठे झाले, त्यांच्या लहानपणीची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. त्यावेळेला अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्या आसपास होतं. मग आता विचार करा की आपल्या आसपास कागद, ब्रश आपल्याकडे काहीच नाहीये चित्र काढण्यासाठी, आणि आपण चित्र काढतोय ते ना पालकांना आवडते ना शिक्षकांना आवडते. मग चित्र काढायची कुठं आणि कुणासमोर आणि कधी काढायची? शाळेत पण काढू शकत नव्हतो कारण शिक्षकांना आवडायचं नाही, घरी काढू शकत नव्हतो कारण पालकांना आवडायचं नाही, कागद नव्हता त्यामुळे कुठल्या झाडाखाली जाऊनही चित्र काढू शकत नव्हते. एवढ्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा लेखक कशा पद्धतीने चित्रकार झाले किंवा कशा पद्धतीने त्यांनी त्यांचा हा छंद जोपासला हे बघणं खरोखरच खूप महत्वाचं आहे. वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. म्हणजे नदीच्या पात्रामध्ये, जे काही उन्हाळ्यामध्ये लोक बरीच मुलं पोहायला वगैरे जातात, तशा पद्धतीनं जे काही त्यांच्या गावामध्ये नदीचा थोडा डोह होता, पात्र होतं, त्या पात्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जे पाणी असायचं, त्या पाण्यामध्ये
या वैशाखात, वैशाख म्हणजे उन्हाळ्याचा जो काही महिना आहे, त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे त्या पात्रामध्ये थंड वाटण्यासाठी डुंबायला जायचे किंवा पोहायला जायचे. गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. बघा, कॅनव्हास म्हणजे काय, की जो काही तुम्ही चित्र काढण्यासाठी कागद वापरता त्याला कॅनव्हास असं म्हटलं जातं. मग या नदीच्या पात्रामध्ये पोहता पोहता लेखकाला ज्यावेळेस अंग ओलं झालेलं असायचं किंवा थोडंफार थंडी वाजायची खूप जास्त पोहल्यानंतर आणि ते काठावर येऊन बसायचे, त्यावेळेस त्यांना अशी कल्पना सुचली की हा जो काही नदीचा पात्र आहे हा आपला कॅनव्हास का होऊ नये, हा खडक आपला कॅनव्हास का होऊ नये, म्हणजे आपला कागद का होऊ नये. हा कॅनव्हास त्यांना तिथे सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती. पण काढणार कशानं? आता कॅनव्हास सापडला, कागद सापडला, पण काढण्यासाठी पेन्सिल पण हवी ना, त्यात भरण्यासाठी रंगही हवेत. ते कुठून आणायचे? तोही मार्ग सापडला, पण त्यावरही त्यांनी मार्ग शोधून काढला. पण तोही मार्ग सापडला. आमच्या या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो. तुम्हीही पाहिलं असेल, जे काही खडकाचे स्तर असतात त्यामध्ये 2-3 स्तर ओलांडल्यानंतर खाली मुरूम असतो तांबड्या रंगाचा. तर त्या मुरुमापासून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडले. ते दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी फक्की पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मुरमाचा खडा ओला करून घेतला की खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. एवढा मोठा कॅनव्हास मिळालाय अचानकपणे, निसर्गातले खडू मिळालेले आहेत मुरमाच्या रूपाने. मग काय काढू आणि किती काढू नको असं त्या लेखकाला आणि त्याच्या मित्रांना व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचे. रेखा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेखा वाळून लालजर्द झालेल्या असायच्या. ज्यावेळेस तो मुरूम ओला करून घेतल्यावर रेष काढली की ती ओली असताना छान वाटायची, आणि ज्यावेळेस ते पुढे गेल्यानंतर मागे वळून बघायचे की ती रेष काय असलेली सुकलेली असायची, आणि लाल जरद अशी छान चित्र जे आहेत ते त्या कॅनव्हासवरती त्या नदीच्या पात्रामध्ये उमटलेली असायची. आणखी सुरसुरी यायची. सुरसुरी येणे म्हणजे काय, की उत्साह येणे. सुरसुरी येणे म्हणजे ते चित्र आपली इतकी सुंदर दिसतात हे बघितल्यावर त्यांना अजून उत्साह यायचा. असं वाटायचं की अजून आपण चित्र काढावे. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाही. चित्र काढणं एवढं सोपं नाही. त्या खडकावर ज्यावेळेस ते उभं राहायचे, त्या नदीच्या पात्रामध्ये असलेल्या, गुडघे टेकून त्यांना चित्र काढावी लागायची, आणि त्या तापलेल्या खडकावरती ज्यावेळेस गुडघे टेकवायचे त्यावेळेस ते तापून तापून त्या गुडघ्यांना चटके बसून त्याची साल्टे जी आहेत गुडघ्याची ती निघायची. पण हे चित्र काढण्यामध्ये एवढी दंग असायची की त्यांना ते लक्षातही यायचं नाही की आपल्या गुडघ्याची साल्ट निघालेली आहे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावे. इतकी सुंदर चित्र काढली आहेत, त्यानंतर आता त्या चित्रामध्ये रंग भरावं असं या लेखकांना वाटायला लागलं. कागद सापडला, पेन्सिल सापडली, पण आता रंग कुठून आणणार तेही शोधले त्यांनी. त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. सेंद्रिय रंगाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देणार. काही पानांचा हिरवा केला, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी ठेचून त्याचा ब्रश व्हायचा. ब्रशही नव्हता, रंग द्यायचा म्हणजे ब्रश पाहिजे. मग अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळे निसर्गातून अजून रंग गोळा केले. दगडाचे, झाडाचे, पानाचे, फुलाचे, जे जे काही उपलब्ध होईल त्या सगळ्याचे त्यांनी वाळवून कुस्करून रंग तयार केले, आणि लिंबाच्या काठी ठेचून ठेचून त्याचा ब्रश तयार केला. आणि त्या ब्रशनी आता ते रंग द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, ज्या एवढ्या मोठ्या नदीपात्रातल्या कॅनव्हासवरती त्यांनी चित्र काढलेलं आहे. तहान भूक हरवून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. तहान भूक हरवणे म्हणजे काय, खूप एकाग्र होणे. तहान भूक हरवून त्यांना म्हणजे जाणीवही व्हायची नाही की आपण खाल्लेलं नाहीये, आपण पिलेलो नाहीये, आपल्याला भूक लागलीये. असं सगळं तहान भूक हरवून ते चित्र रंगवण्यामध्ये दंग व्हायचे.
ज्यावेळेस आपण स्वतः काहीतरी एखादी निर्मिती करतो, नवीन शोध लावतो किंवा आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस अगदी असं होतं की आपली तहानभूक हरवली जाते. आपल्याला भानच राहत नाही की आपण किती वेळ त्या गोष्टीचा आनंद घेतोय. नजर जाईल तहानभूक हरवून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. आता एवढं मोठं पात्र आहे नदीचं, त्यामध्ये ज्यावेळेस लेखकांनी चित्र काढली, लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी, आणि ती रंगवलेली आहे, त्यावेळेस जिथपर्यंत नजर जाईल त्या संपूर्ण पात्रामध्ये लांब लांबपर्यंत ती चित्र असायची, रंग भरलेली. पण थोड्या दिवसांनी पाऊस यायचा आणि ती सगळी चित्र या पावसाच्या पाण्यात नदीमध्ये गडप व्हायची. पुढे मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो. आता हे जे आहे हे लेखकाचा स्वतःचा अनुभव त्याने सांगितलेला आहे. ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचंय की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवायही साधना करता येते. बघा, हे वाक्य लक्षात घ्या. सॉरी, साधनांशिवायही साधना करता येते. म्हणजे काय की बऱ्याचदा बघा, तुम्हाला काही पालकांनी काम सांगितलं तर तुम्ही काय म्हणता, नाही माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, मग मी कसं करू, लाईट नाहीये मी कसा अभ्यास करणार, पाणी नाहीये मी कसं आंघोळ करणार. कंटाळा येतो ना बऱ्याच जणांना आंघोळ करायचा. तर तसं अगदी आहे की साधनं नाहीयेत आपल्याकडे उपलब्ध म्हणून आपण रडत बसायचं नाहीये. तर त्या साधनांशिवायही साधना म्हणजे तपश्चर्या म्हणजे तुम्हाला काही कुठल्या अरण्यामध्ये जाऊन किंवा डोंगरावर जाऊन तपश्चर्याला बसायचं नाहीये. तपश्चर्या म्हणजे काय की जे काही तुम्ही श्रम करणार आहात तुमचं ध्येय गाठण्यासाठी, त्याला म्हणायचं साधना. मग त्यासाठी कुठल्याही साधनांवरती म्हणजे कुठल्याही इतर गोष्टींवरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. साधनांशिवायही आपल्याला साधना करता आली पाहिजे. आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहत असायची. श्रावण महिन्याच्या शेवटी शेवटी पाऊस जरी थांबलेला असला तरी नदी मात्र वाहत राहायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला फार चैत्र महिना उजडायचा. म्हणजे 4 महिने जो काही पाऊस असायचा त्या 4 महिन्यामध्ये या लेखकांचं जो काही कॅनव्हास आहे तो कॅनव्हास त्यांना मिळायचंच नाही. चित्र काढता यायची नाहीत. मग जर चित्र काढता येत नाहीये मग 4 महिने करायचं काय, कुठला छंद जोपासायचा. त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला. बघा, दुसरा एक चित्रकला, दुसरा आता मातीचा नाद लागलाय. मातीचे गोळे करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी तयार करणं. तुम्हीही लहानपणी कधी कधी मातीच्या गोष्टी तयार केल्या असतील शाळेमध्ये असताना. त्यातून आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागायचा. जिथे पालकांना किंवा शिक्षकांना चित्र काढणं आवडायचं नाही, तो वात्रटपणा वाटायचा. तसंच अगदी मूर्तीच्याही बाबतीत होतं की मूर्ती तयार करणं किंवा मातीशी खेळणं हा त्यांना वात्रटपणाच वाटायचा. त्यामुळे या मूर्ती करतानाही या मुलांना लपून छपून कराव्या लागायच्या. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन त्या ढासळायच्या. ज्यावेळेस तुम्ही नुसत्या मातीच्या मूर्ती करता, कुठलीही गोष्ट तुम्ही साधे गोळेही करून बघा मातीचे, ते थोड्या कालावधीनंतर वाळल्यानंतर त्याला तडे जातात, चिरा पडतात आणि तुकडे पडतात त्याचे. ज्यावेळेस तुम्ही दिवाळीमध्ये किल्ला बनवता त्यावेळेस सुद्धा जर तुम्ही फक्त मातीचा किल्ला बनवलात, नुसत्या मातीचा एकावर एक थर रचून वगैरे, तर त्यामध्ये काय होतं, त्याला तडे पडतात आणि तो लवकर खराब होतो. मग आता ह्या लेखकांनी आणि त्याच्या मित्रांनी मूर्ती तयार केल्यात पण त्याला लगेच तडे जात आहेत. मग ते तडे जाऊ नयेत, त्या मूर्ती टिकाव्यात म्हणून काय केलं पाहिजे यावरती त्यांनी विचार करणं सुरू केलं. मूर्ती वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या, हिरमोड व्हायचा. आता जसं मागच्या वेळेस त्यांचा छंद जो होता चित्र काढण्याचा, की ज्यावेळेस चित्र काढली त्यांनी पाठीमागं वळून पाहिली की ते विस्तीर्ण
पात्रामध्ये चित्र बघून त्यांना हुरूप यायचा, उत्साह यायचा की आपण अजून चित्र काढली पाहिजेत. पण इथं त्याच्या अगदी उलट होत होतं. त्यांनी जे काही मूर्ती केलेल्या आहेत त्या मूर्तीला तडे गेले की ते नाराज व्हायचे, त्यांचा हिरमोड व्हायचा की काय बाबा आता आपण केल्यात ह्या मूर्त्या आणि ह्या वाढल्यात, आता आपण परत करायच्या की नाही करायच्या, अशा पद्धतीने त्यांचा विरस व्हायचा, हिरमोड व्हायचा. यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसं ते वाळल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाहीत. तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघितलं असेल की जे गाईचं शेण आहे त्या शेणाच्या महिला गौऱ्या करतात आणि त्या गोऱ्या थापतात. म्हणजे काय की ते ओलं असताना पण तसंच राहतं आणि वाळल्यावर सुद्धा त्याला तडे वगैरे जात नाहीत. मग लेखकाचं विचारचक्र सुरू झालेलं आहे की ज्यावेळेस आपण मूर्ती तयार करतो त्यावेळेस जर आपण हे शेण त्यामध्ये मिक्स केलं तर आपल्या मूर्तीला जाणारे तडे जे आहेत ते काही प्रमाणामध्ये तरी कमी होतील. आम्ही शेण मातीत मळून घेतलं, आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू झाला. बघा, पहिल्यांदा त्यांनी मातीच्या मूर्ती तयार केलेल्या आहेत, त्याला तडे जाऊ लागल्यावर त्यांनी विचार केला की त्यात शेण मिक्स करूया. शेण मिक्स केलं, तरीही काही दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर पुन्हा त्या मूर्तीच्या ढपल्या पडायला लागलेल्या आहेत, म्हणजे तुकडे पडायला लागलेले आहे बारीक. आता काय करायचं? नवीन नवीन गोष्टी त्यांच्या समोर येत आहेत, प्रश्न येत आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नावरती ते काय करतायत? उत्तर शोधतायत, तोडगा शोधतायत. ते कुठेही हार मानत नाहीयेत. असंच, कारण त्यांचा तो छंद आहे. असंच आपल्याला सुद्धा आपला छंद जोपासण्यासाठी कुठलीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला हार न मानता अविरतपणे, सततपणे तुमचे श्रम जे आहेत, कष्ट जे आहेत ते चालू ठेवले पाहिजेत. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला आणायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाट. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांदुरकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. घोड्याची लीद, लीद म्हणजे काय? जसं गायचं शेण असतं तसं घोड्याची लीद असते. म्हणजे थोडक्यात शेण असते एक प्रकारचं, पण घोड्याचं. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. नुसती मातीनं मूर्ती राहत नाहीये, शेण टाकल्यावरही थोड्या दिवसानंतर त्या मूर्ती वाळून जात आहेत, त्याला तडे पडतायत. मग आता त्यांना ते शेण जे आहे किंवा लीद जी आहे घोड्याची ती दिसलेली आहे आणि त्यांना असं वाटते की या लिदीमध्ये बारीक बारीक असे धागे असतात. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की ज्यावेळेस तुम्ही दिवाळीत किल्ला बनवता, नुसता मातीचा जर तो बनवला तर तो लवकर खराब होतो. मग त्यासाठी तुम्ही काय करता की त्यावरती गोणी टाकता, पोतं टाकता की त्यामध्ये धागे असतात आणि ती धागे माती धरून ठेवते आणि तुमचा किल्ला जास्तीत जास्त दिवस जो आहे तो टिकण्यासाठी मदत होते. तसंच इथं आता या लेखकाच्या डोक्यात आले की ती जी काही घोड्याची लीद आहे त्यात धागे धागे दिसत आहेत. ही लीद जर वापरली आपण मूर्ती करायला तर ती मूर्ती जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी मदत होईल. मग त्यांनी ती लीदही मातीमध्ये मिक्स करून एकत्र करून मूर्ती करण्याचा निश्चय केलेला आहे. असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हती. त्यांचा तो प्रयोग यशस्वी झाला होता. त्यांना कोण आनंद झाला असेल? लहान लहान मुलं आहेत ती, त्यांनी काहीतरी वेगळा प्रयोग लावलाय, शोध केलेला आहे, शोध लावलेला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला आहे. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला होता. तुम्हीही आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचं नाव ऐकलं असेल की तो बाथरूममध्ये आंघोळ करता करता तो विचार करत असताना त्याला युरेका नावाचा काहीतरी शोध लागला आणि तो बाथरूममधनं तसाच पळत पळत युरेका करत करत ओरडत बाहेर आलेला आहे. आता त्या आर्किमिडीजच्या युरेकापेक्षा ह्या छोट्या छोट्या मुलांचा हा जो काही प्रयोग आहे किंवा हा जो काही त्यांचा शोध आहे हा नक्कीच लहान नव्हता. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झालाय जेवढा त्या आर्किमिडीजला युरेकाचा शोध लागल्यानंतर झाला होता.
आता तो आर्किमिडीज तरी मोठा असेल वयाने, पण हे लेखक आणि त्याचे मित्र जे ती छोटी छोटी होती आणि त्यांच्या मानाने त्यांनी जो काही शोध लावलेला होता तो खूप मोठा होता. त्यामुळे त्या आर्किमिडीज सारखा आनंद या लेखकाला आणि त्याच्या मित्रांना झालेला आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्या पुरता का होईना, पण तो एक शोध होता. भले आर्किमिडीज सारखं जगामध्ये नाव झालेलं नसेल त्यांचं, पण तो होता एक शोधच. भले तो त्या मुलांपुरता मर्यादित असेल, पण तो शोधच होता ना. काहीतरी त्यांनी नवीन शोधण्याचा प्रयत्न केलेला होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. आणि अगदी हे खरं आहे की तुमच्या प्रत्येकामध्ये एक आर्किमिडीज दडलेला आहे. म्हणजे एक शास्त्रज्ञ आहे. फक्त डोळे उघडे ठेवा, विचार करा, निसर्गाकडे बघा, तुम्हाला आपसूक शोध लागतील. त्याला कायम जागतं ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील. कधी आनंदाने भरलेलं राहील आभाळ? ज्यावेळेस तुमच्यातला आर्किमिडीज जागा आहे. तुमच्याकडे वस्तू नाही आहेत म्हणून तुम्ही शोध घेणं किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टींची प्रश्नांची उत्तरं शोधणं थांबवू नका. वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करा की जर तुम्हाला एखादा प्रश्न पडला असेल त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. एका ठिकाणावरून नाही मिळालं दुसऱ्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा, पण उत्तर शोधेपर्यंत गप्प बसायचं नाही. जोपर्यंत तुमच्यातला हा आर्किमिडीज, तुमच्यातला हा शास्त्रज्ञ तुम्हाला गप्प बसू देत नाही, तोपर्यंत तुमची प्रगती जी आहे ती कायम होत राहणार आहे. आणि नुसती प्रगतीच नाही तर तुम्हाला तो आनंद जो आहे जीवनातला तो सुद्धा कायम मिळत राहणार आहे. आता असा हा छानसा छोटासा धडा होता आपला. याचा जो काही स्वाध्याय आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.